Hello dear students, today we are going to continue the next part from this chapter, and in this part we are going to discuss how to form one derivation. काय आहे ते डेरिवेशन सांगते. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एक प्रूव्ह करायला सांगितलं आहे. काय प्रूव्ह करायचं आहे बघा की एखाद्या ऑब्जेक्टची फुल इमेज तुम्हाला मिररमध्ये मिळण्यासाठी त्या मिररची हाईट ऑब्जेक्टच्या हाईटच्या हाफ असली पाहिजे. हे प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. आता बघा हे प्रूफ कसं करायचं एकदम इझी पद्धतीनं सांगणार आहे. इम्पॉर्टंट आहे. 3 मार्क्सचा 5 मार्क्सचा क्वेश्चन तुम्हाला याच्यावरती विचारला जातो. सो लेट अस सी हे डेरिवेशन कसं डिराईव्ह करायचं. त्यासाठी आपण आधी एक ऑब्जेक्ट डिसाईड करूयात. समजा एक ऑब्जेक्ट आहे तो त्याचं हे हेड रिजन, त्यानंतर हा आईज रिजन. बरं त्याच्या आधी एक सरळ लाईन काढून घेऊयात. एकदम इझी पद्धतीनं डायग्रॅम पण कशी काढायची तुम्हाला दाखवते. सपोज हे ते ऑब्जेक्ट आहे. आता याच्यामध्ये हा त्या ऑब्जेक्टचा हेड रिजन, हा त्याचा आईज रिजन आणि हे त्याचा फीट रिजन असं सांगितलं आहे. असं ॲक्च्युली नसतं पण आपण कन्सिडर करतो आहे 3 पॉईंट्स, हेड रिजन, आईज रिजन आणि फीट रिजन. मग हेड आहे म्हणून इथे त्याला एच नाव दिलं, आईज म्हणून EF म्हणजे फीट. तुम्ही काही पण तुमच्या आवडीची नावं इथं देऊ शकता. आता हा माणूस जो आहे हा पर्सन आहे असं इमॅजिन केलं आहे आपण. आता याच्या पुढे जाऊन आपल्याला काय करायचं आहे बघा. या H आणि Eचा एक सेंट्रल पॉईंट आपल्याला कन्सिडर करायचं आहे आणि ह्या E आणि F ह्या दोघांचा पण एक सेंट्रल पॉईंट आपल्याला कन्सिडर करायचा आहे. का ते सांगतेच तुम्हाला नंतर. आता या पॉईंटपासून हे 2 जे सेंट्रल पॉईंट्स आहेत त्याच्यापासून आपल्याला मिररची हाईट ही कन्सिडर करायची आहे. ॲक्च्युली हे एक मेथड झाली. तुम्हाला हे असंच काढायचं आहे असं नाही, बट अशी काढलीत की तुमची डायग्रॅम ॲक्युरेट येईल. मी इथं हा मिरर काढून घेतला. हा मिरर अजून नाही आहे. याच्या एक साईडला मी सिल्वर कोटिंग दाखवलं. आता हा इमेज बनली, मिरर बनला. आता हा मिरर आहे, सपोज PQ नावाचा मिरर आहे आणि हा मिरर सरफेसपासून, हा जर सरफेस आपण कन्सिडर केला तर या सरफेसपासून हा Q पॉईंट आहे ना, सो ह्याला मी R नाव देईन. अर्थच्या किंवा कुठल्याही सरफेसपासून RQ एवढ्या अंतरावरती हा PQ हा मिरर आपण प्लेस केलेला आहे. आता आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे की ह्या पर्सनच्या हाईटच्या हाफ ह्या मिररची हाईट आहे. आता ते इझी पद्धतीनं कसं करायचं एकदम सोपं आहे. नीट ऐकून घ्या, महत्त्वाचा पार्ट आहे. ते प्रूव्ह करण्यासाठी आधी आपल्याला या H ह्या पॉईंटपासून P ह्या पॉईंटपर्यंत एक इन्सिडंट रे दाखवायचा आहे. ओके, हा माझा इन्सिडंट रे झाला. या इन्सिडंट रेचं ह्या P पॉईंटपासून रिफ्लेक्शन होणार आणि तो E पर्यंत गेला आहे असं आपल्याला दाखवायचं आहे. ठीक आहे, हा माझा इन्सिडंट रे, हा रिफ्लेक्टेड रे. आता ह्या दोघांच्या पासून आपण इथे एक नॉर्मल ड्रॉ करू शकतो ह्या सरफेसला, बरोबर. तो नॉर्मल माझा हा असेल. आता हा नॉर्मल आहे, हा इन्सिडंट रे आहे, हा रिफ्लेक्टेड रे आहे, म्हणजेच हा अँगल ऑफ इन्सिडन्स आणि हा अँगल ऑफ रिफ्लेक्शन असणार आहे, बरोबर. आता सिमिलरली या E पॉईंटपासून देखील या Q पॉईंटपर्यंत आपल्याला एक इन्सिडंट रे दाखवायचा आहे लाईक दिस. आणि F पॉईंटपासून अगेन Q पॉईंटपर्यंत दुसरा हा रे रिफ्लेक्ट झाला. हा इन्सिडंट रे, हा रिफ्लेक्टेड रे, परत हा नॉर्मल असेल आपला. आणि मग सेकंड ह्या रिफ्लेक्शनसाठी हा अँगल ऑफ इन्सिडन्स, हा अँगल ऑफ रिफ्लेक्शन झाला, बरोबर. आता हा अँगल ऑफ इन्सिडन्स, अँगल ऑफ रिफ्लेक्शन आहेत, हा नॉर्मल आहे, म्हणजेच हे दोन्ही परपेंडिक्युलर झाले. आता बघा ह्या मिड पॉईंट्सना आपण एक काहीतरी नाव देऊयात, AB नाव देऊयात. चला आता बघा ज्या अर्थी हा नॉर्मल आहे म्हणजे ह्या दोघांच्या मधला अँगल 90 डिग्री आहे, हा पण अँगल 90 डिग्री आहे, बरोबर. म्हणून हा 90 डिग्री अँगल असल्यामुळे आता आपल्यापर्यंत आपल्याला काय डेरिवेशन मिळू शकतं बघा. PQ जेवढा आहे तेवढाच AB एवढा अंतर आहे हे आपण सांगू शकतो, बरोबर. येस की नाही. हा नॉर्मल झाला, हा नॉर्मल झाला, सो PQ जेवढा अंतर आहे तेवढाच AB अंतर आहे. म्हणूनच PQ इज इक्वल टू AB असं मी म्हणू शकते. आता हे सांगताना
आपण सुरुवातीला डेरिवेशन लिहिताना कसं लिहिणार बघा. सपोज वन पर्सन इज स्टँडिंग इन फ्रंट ऑफ अ प्लेन मिरर PQ. H इज इज हेड रिजन, E हा त्याचा आईज रिजन, F हा त्याचा फीट रिजन आहे. नाव पॉईंट A इज हाफ द डिस्टन्स HE आणि पॉईंट B जो आहे इट इज हाफ डिस्टन्स EF. इथंपर्यंत आपण लिहून घेतलं. नाव ॲज दिस HP किंवा हा जो रे आपण ड्रॉ करून घेतला, हां, दिस इज इन्सिडेंट रे, दिस इज रिफ्लेक्टेड रे अँड AP इज द नॉर्मल. Now as AP is normal, therefore AP is perpendicular to PQ. In the same way here EQ हा आपला incident ray झाला, QF हा reflected ray झाला. So here BQ is normal and this is angle of incidence, angle of reflection. So here BQ is perpendicular to PQ. So with the help of this we can conclude that PQ is equal to AB असं मी इथं सांगितलं. आता ज्या अर्थी हे दोन्ही डिस्टन्सेस इक्वल आहेत, आय विल राईट हिअर PQ इज इक्वल टू AB. नाव आता AB म्हणजे काय आहे रे, AB डिस्टन्स काय आहे बघा. हां, देअरफॉर PQ इज इक्वल टू AB म्हणजे AE प्लस EB आहे. सो मी इथं लिहिते बघा AE प्लस EB. नाव व्हॉट इज AE? AE इज हाफ ऑफ डिस्टन्स HE. बरोबर बघा. हां, हिअर ॲज AE इज इक्वल टू हाफ HE अँड EB इक्वल टू EFचा हाफ आहे. सो EF अपॉन 2 असं मी म्हणेन. आता बघा, हां, AEच्या जागी हे लिहिलं, EBच्या जागी हे लिहिलं. देअरफॉर PQ इज इक्वल टू HE अपॉन 2 प्लस EF अपॉन 2. आता 2 कॉमन आहेत आपले, सो मी असं लिहीन HE प्लस EF. आता HE प्लस EF म्हणजे काय आहे, HE प्लस EF म्हणजेच HF आहे अपॉन 2. मग PQ म्हणजे काय आहे इथं, PQ इज द हाईट ऑफ मिरर आणि HF म्हणजे काय आहे, हाईट ऑफ पर्सन. सो इन दिस वे वी कॅन प्रूव्ह दॅट द हाईट ऑफ द पर्सन विच इज स्टँडिंग इन फ्रंट ऑफ द मिरर, त्याच्या हाफ हाईट आहे PQ ह्या मिररची, इन ऑर्डर टू गेट द फुल इमेज ऑफ द पर्सन विच इज स्टँडिंग इन फ्रंट ऑफ द मिरर. हे आपण इथे प्रूव्ह करू शकतो. आता हे झालं फर्स्ट प्रूफ. आता याच्यानंतर जो पार्ट आहे तो म्हणजे कॉन्सेप्ट रिलेटेड टू कॉन्केव मिरर्स आणि कॉन्व्हेक्स मिरर्स. मिररचे दोन टाईप्स जे असतात, एक प्लेन मिरर असतो आणि दुसरा स्पेरिकल मिरर असतो. ह्याच्याबद्दल मी तुम्हाला डिटेल सांगितलेलं होतंच. आता त्या प्लेन मिररचे पैकी हे इथंपर्यंत प्लेन मिररचा पार्ट हा कंप्लीट झाला. आता आपण वळूयात स्पेरिकल मिरर्सकडे. स्पेरिकल मिररचे अगेन दोन टाईप्स येतात. स्पेरिकल मिरर म्हणजे जे एखाद्या स्पियरचा, एखादा हॉलो स्पियर असेल, जसा तुमचा बॉल असतो ना एखादा रबरी बॉल, तर त्याचा एक सरफेस आपण जर बाजूला काढला तर तो बॉल कसा असतो, त्याचा एक पार्ट बाहेर काढल्यानंतर जसा फॉर्म होईल स्ट्रक्चर, तसे आपले हे स्पेरिकल मिरर असतात. एखाद्या स्पेरिकल पार्टचे, एखाद्या स्पेरिकल सरफेसचे किंवा एखाद्या स्पियरचे म्हणू आपण, ते पार्ट्स असतात. या स्पेरिकल मिररचे दोन टाईप्स येतात, एक कॉन्केव मिरर, दुसरा कॉन्व्हेक्स मिरर. सो हे दोन टाईप्स आहेत, ते वन बाय वन आपण बघूयात. सगळ्यात फर्स्ट टाईप कॉन्केव मिरर आणि दुसरा प्रकार कॉन्व्हेक्स मिरर. ठीक आहे. आता कॉन्केव मिरर कशाला म्हणायचं, कॉन्व्हेक्स मिरर कशाला म्हणायचं, वन बाय वन बघूयात. आणि मग ह्या मिररशी रिलेटेड टर्मिनॉलॉजीज पण आपल्याला काही बघायच्या आहेत. बघू फर्स्ट टाईप ऑफ मिरर. आता कॉन्केव, ज्याला आपण मराठीत अंतर्वक्र असं म्हणतो, आतल्या बाजूनं रिफ्लेक्टिंग असणारा मिरर. आउटर सरफेस ज्याचा कोटेड आहे. आपण मिरर कसा फॉर्म करतो हे शिकलोय की त्याचा एक साईडला आपण कलर देतो की नाही. मग सपोज हा माझा मिरर आहे,
आतला सरफेस रिफ्लेक्टिंग आहे आणि आउटर सरफेस कलरनं कोटिंग केला आहे. अशा प्रकारचा मिरर त्याला म्हणायचं कॉन्केव्ह मिरर. आणि कॉन्व्हेक्स मिरर त्याच्या अपोजिट आतल्या बाजूचा सरफेस त्याला आपण कलर दिला आहे आणि आउटर सरफेस हा रिफ्लेक्टिंग आहे. सो डेफिनेशन दोघांची कशी तयार करायची बघा. कॉन्केव्ह मिरर सपोज मी म्हटलं तर कॉन्केव्ह मिरर कुणाला म्हणायचं, द मिरर ऑफ विच इनर सरफेस इज रिफ्लेक्टिंग. आणि आउटर सरफेस कलर्ड असेल किंवा कोटेड असणार. आणि कॉन्व्हेक्स मिरर कशाला म्हणायचं, ज्याचा आउटर सरफेस रिफ्लेक्टिंग आहे तो कॉन्व्हेक्स मिरर. यामध्ये कॉन्केव्ह मिरर आपण असा दाखवणार आणि कॉन्व्हेक्स मिरर असा दाखवणार. लक्षात राहील. अजून एक सांगते, याच्यामध्ये हे एक साईड जी कोटेड दाखवल्याशिवाय तुमचा मिरर कुठला आहे हे कळणार नाही. कॉन्केव्ह म्हणजे आतून गोल, कॉन्व्हेक्स म्हणजे बाहेरून गोल, अंतर्वक्र बहिर्वक्र किंवा बहिर्गोल. आलं लक्षात. हे विसरू नका. कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्हमध्ये अजिबात कन्फ्युजन होऊन देऊ नका. हे दोन मिररचे टाईप झाले. आता आपण बघूयात या स्पेरिकल मिररचे त्याच्याशी रिलेटेड काही टर्मिनॉलॉजीज. आता हा पार्ट खूप महत्त्वाचा आहे. आता 10th स्टँडर्डमध्ये पण तुम्हाला लेन्सेस हा ह्याच्यासारखाच सेम पार्ट येणार आहे. सो ज्यांना 9th स्टँडर्डमध्ये मिरर कळला त्यांना 10th स्टँडर्डचा पार्ट आत्ताच आला असं तुम्ही गृहीत धरायला सुद्धा हरकत नाही. अजिबात सुद्धा तुम्हाला अभ्यास करायला लागणार नाही 10th स्टँडर्डमध्ये गेल्यानंतर, ह्याची गॅरंटी देते मी. पण फक्त ह्या सगळ्या टर्मिनॉलॉजीज नीट समजून घ्यायच्या. हां, सो लेट अस सी दीज टर्मिनॉलॉजीज वन बाय वन. त्यातली सगळ्यात पहिली टर्मिनॉलॉजी आहे पोल. मिरर दाखवत ह्या सगळ्या टर्मिनॉलॉजीज मी एक्सप्लेन करते. बघा इथे दिस इज कॉन्व्हेक्स किंवा कॉन्केव्ह मिरर घेऊ आपण कॉन्व्हेक्स ऐवजी. दिस इज अ कॉन्केव्ह मिरर. आता हा मिरर इथपासून इथपर्यंत आहे. या मिररचा जो काही एक लेंथ म्हणूयात आपण आहे त्याचे हाफ म्हणजे बरोबर सेंट्रल पॉईंट हा त्याला म्हणायचं पोल. सो व्हॉट इज द पोल? इट इज नथिंग बट सेंटर ऑफ स्पेरिकल मिरर. आपल्या मिररचा सेंट्रल पॉईंट त्याला म्हणायचं पोल. लक्षात आला? पहिली कन्सेप्ट लक्षात आली व्यवस्थित. एकदा दोनदा तुम्ही डोक्यात घोळवलं की आपोआप तुमच्या लक्षात येईल आणि हे डायग्राम्स काढताना तुमच्या डोक्यात हे व्यवस्थित फिट होणार. या डेफिनिशन 1 मार्क 2 मार्क 3 मार्क 5 मार्क सगळ्या प्रकारच्या क्वेश्चन्समध्ये विचारल्या जातात. सो हे पाठच करून ठेवायचं आहे. 9thला आहे, 10thला पण परत हे विचारले जातात. काही 1-2 टर्मिनॉलॉजी सोडल्या तर बाकी सगळ्या टर्मिनॉलॉजी सेम आहेत. सो ही फर्स्ट टर्मिनॉलॉजी झाली पोल, जो आपण कॅपिटल P या लेटरने इंडिकेट करतो. सेंटर ऑफ स्पेरिकल मिरर, मिररचा बरोबर सेंट्रल पॉईंट. आता याच्यानंतर दुसरा पॉईंट आहे किंवा दुसरी कन्सेप्ट आहे, इट इज प्रिन्सिपल ॲक्सिस घेऊ. आता प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणजे काय आहे बघा. तर प्रिन्सिपल ॲक्सिसच्या आधी सेंटर ऑफ कर्वेचर घेऊ. ज्याला कॅपिटल C ह्या लेटरने इंडिकेट केलं जातं. आता बघा हां, जसा पोल हा या आपल्या स्पेरिकल मिररचा सेंटर आहे तसा C हा आपल्या पूर्ण, आता सपोज हा एक मी जसं तुम्हाला सांगितलं आपला स्पेरिकल मिरर हा कुठल्या तरी स्पिअरचा पार्ट असतो. आता सपोज हा जो स्पेरिकल मिरर आहे हा मी पुढे असा एक्सटेंड केला तर त्याच्यापासून मला असा एक स्पिअर फॉर्म झालेला दिसणार की नाही. आता हा स्पिअर आहे म्हणजे ह्याचं पण काहीतरी सेंटर असणार. सो C म्हणजे काय आहे, हा जो आपला स्पिअर आहे, कुठला स्पिअर तर आपला स्पेरिकल मिरर ज्या स्पिअरचा पार्ट आहे. बघा हा डेफिनेशन तुम्हाला तयार पण करता येते. ही कशी करायची, इट इज द सेंटर ऑफ स्पिअर. हा स्पिअर काढला, त्या स्पिअरचा सेंटर. पण कुठला स्पिअर तर आपला स्पेरिकल मिरर ज्या स्पिअरचा पार्ट आहे त्याचा सेंटर. मग आता ह्याच्यावरून डेफिनिशन कशी तयार होईल बघा. हां, सेंटर ऑफ कर्वेचर म्हणजे
सेंटर ऑफ स्फियर of which the mirror is a part. मिरर ज्या स्पियरचा पार्ट आहे त्या स्पियरचा सेंटर, त्याला म्हणायचं सेंटर ऑफ कर्वेचर अँड इट इज इंडिकेटेड बाय लेटर कॅपिटल सी. हे दोन टर्मिनॉलॉजीज फिट झाल्या, व्यवस्थित कळाल्या. आता पुढची, आता घेऊयात आपण प्रिन्सिपल ॲक्सिस. प्रिन्सिपल ॲक्सिस काय आहे तर इट इज अ स्ट्रेट लाईन. लाईन आहे आणि ही लाईन सी आणि पी यांच्यामधून पास होणारी स्ट्रेट लाईन, तिला म्हणायचं प्रिन्सिपल ॲक्सिस. सोपी आहे टर्मिनॉलॉजी. सो इथं डेफिनेशन काय होणार, स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू सेंटर, मी आता सेंटर ऑफ कर्वेचर मी शॉर्टमध्ये सी लिहिते हां, सी आणि पोलला मी पी म्हणते. तुम्ही पूर्ण लिहायचं मात्र की प्रिन्सिपल ॲक्सिस इज अ स्ट्रेट लाईन दॅट पासेस थ्रू सेंटर ऑफ कर्वेचर अँड पोल ऑफ द मिरर. असं व्यवस्थित त्याची डेफिनिशन तुम्हाला लिहायची आहे. तिसरी डेफिनिशन कळाली. आता पुढची डेफिनिशन बघूयात. आता येईल आपला रेडियस ऑफ कर्वेचर राहिला. जशी सेंटर ऑफ कर्वेचर डेफिनिशन आपण लिहिली बघा, ही डेफिनिशन पाठ झाली का तुमची? आता झाली असेल तर तुमची रेडियस ऑफ कर्वेचरची पण डेफिनिशन पाठ होणार. कसं तर या डेफिनिशनमधला फक्त सेंटर हा शब्द चेंज करायचा आणि तिथे रेडियस हा शब्द पुट करायचा की झाली आपली रेडियस ऑफ कर्वेचरची डेफिनिशन तयार. सो काय येणार मग आपली डेफिनिशन? इट इज द रेडियस ऑफ द स्पियर ऑफ विच द मिरर इज अ पार्ट. आपला मिरर ज्या स्पियरचा पार्ट आहे त्या स्पियरची रेडियस म्हणजेच ही, दिस इज रेडियस ऑफ कर्वेचर. सो या डेफिनिशनमध्ये फक्त सेंटरच्या ऐवजी रेडियस हा वर्ड पुट केला की आपली तयार झाली रेडियस ऑफ कर्वेचरची डेफिनिशन. मी ते परत रिपीट करत नाही, लक्षात आलं असेल तुमच्या. आता पुढची नेक्स्ट डेफिनिशन आहे फोकस किंवा यालाच प्रिन्सिपल फोकस असं म्हणतात. and it is indicated by letter capital F. Now let us see what is principal focus. बघा हां, आता नीट समजून घ्या. आता त्यासाठी मी एक मिरर अगेन ड्रॉ करते किंवा ठीक आहे याच्यात सुद्धा दाखवता येईल आपल्याला. बघा, वेनेवर द लाईट रेज, आता बघा कोणत्याही मिररवरती जेव्हा लाईट रेज स्ट्राईक होतात ते खूप साऱ्या अँगल्समधून येत असतात. असं काही स्पेसिफिकली इकडूनच आला असं नसतं. पण नीट ऐका, पण आपण इथे असेच लाईट रेज कन्सिडर करणार आहोत की जे प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल आहेत. आलं लक्षात? आता हा प्रिन्सिपल ॲक्सिस आहे आपला, या प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असणारे लाईट रेज, सपोज हे सगळे इन्सिडंट लाईट रेज आहेत. रे काढून झाले की त्याची डायरेक्शन दाखवायची. हे लाईट रेज सगळे प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल आहेत. जेव्हा या मिररवरती स्ट्राईक होतील, हा कॉन्केव्ह मिरर आहे आपला, या मिररवरती जेव्हा हे लाईट रेज स्ट्राईक होतील तेव्हा ते स्ट्राईक होऊन परत रिफ्लेक्ट होणार, माघारी येणार. रिफ्लेक्ट होऊन ते प्रिन्सिपल ॲक्सिसवरच्याच एका पॉईंटवरती एकत्र येतात आणि त्या पॉईंटला म्हणायचं फोकस. आणि एक छोटीशी आयडिया सांगते, हा जो फोकस असतो आपला, तो फोकस हा जो रेडियस आहे की नाही, सी पी हे डिस्टन्स पण रेडियसच आहे की नाही. सो दिस फोकस इज हाफ ऑफ द डिस्टन्स, दॅट इज रेडियसच्या हाफ. ओके, सो इथं मी बरोबर फोकस दाखवला. फोकस हा नेहमी रेडियस ऑफ कर्वेचर, मग जशी रेडियस ऑफ कर्वेचर आपण ही दाखवू शकतो तशी ही पण दाखवू शकतो. सो दिस प्रिन्सिपल फोकस इज ॲट हाफ डिस्टन्स ऑन द रेडियस ऑफ कर्वेचर असं आपण सांगू शकतो. मग हे लाईट रेज रिफ्लेक्ट होऊन सगळे कुठे येणार तर असं फोकसमधून, आणि लाईट काढून झाला की त्याची डायरेक्शन दाखवायची हां रेची न विसरता. हा असा झाला. हां, आता हा जो पोलमधून जाणारा लाईट रे आहे
तो ॲज इट इज रिफ्लेक्ट होणार, त्याची डायरेक्शन चेंज होत नाही, असा रूल आहे. आपण रूल नंतर शिकायचे आहेत ते. सो हा जो सी आणि पी मधून गेलेला लाईट रे आहे तो तसाच बॅक आला. आता इथे हा लाईट रे वरच्या बाजूला जाणार, हा असा. मग हे सगळे लाईट रेज कुठं एकत्र आले? ह्या पॉईंटला, आणि म्हणून हा पॉईंट झाला आपला प्रिन्सिपल फोकस. ह्याची डेफिनिशन कशी सांगणार बघा, मोठी आहे, सो ओरली सांगते, नीट ऐका. वेन लाईट रेज आर पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस, when they strike on the concave mirror, then they collect together at a point on principal axis, and that point is called as principal focus. आणि हा प्रिन्सिपल फोकस इज इक्वल टू रेडियस बाय 2, रेडियसच्या हाफ डिस्टन्स हा असतो. हा झाला कॉन्केव्ह मिररच्या बाबतीत. कॉन्व्हेक्स मिररच्या बाबतीत कसं होतं ते पण दाखवते बघा. आता बघा, मी अंदाजे काढते हे डिस्टन्सेस. हा माझा पोल, आता हा स्पियर इकडे आहे म्हणून माझा हा सी झाला, स्पियरचा सेंटर अंदाजे काढलाय. आणि मग हा माझा एफ झाला इन केस ऑफ कॉन्व्हेक्स मिरर. कॉन्केव्ह मिररसाठी सी एफ पी हे पॉईंट इथे आहेत, कारण स्पियर आपला असा होतो. इन केस ऑफ कॉन्व्हेक्स मिरर असा स्पियर तयार झाला की नाही, म्हणून सी इथे, एफ इथे आणि पी इथे. आता जेव्हा लाईट रेज या कॉन्व्हेक्स मिररवरती येतील लाईक धिस, ओके, सो रिफ्लेक्ट होणार. आणि रिफ्लेक्ट झाल्यानंतर ते कसे रिफ्लेक्ट होतात बघा, इथून हा लाईट रे असा स्प्रेड होणार, पण हा जर आपण मागे एक्सटेंड केला तर असाच, त्याची डायरेक्शन न चेंज होता हा असा फोकसमधून जाणार. सो डायग्रॅम कशी काढायची नीट बघा. फॉर कॉन्व्हेक्स मिरर ह्याची डायरेक्शन चेंज न करता इथंपासून डॉटेड आणि इथं सरळ. हा जो सेंटर ऑफ कर्वेचर पोल आणि फोकसमधून गेला तो तसाच सरळ. हा पॉईंट इथंपासून डॉटेड आणि इथून सरळ, आणि इथे हा देखील तसाच डॉटेड आणि स्ट्रेट. तुमच्या रेची डायरेक्शन कुठेच चेंज होता कामा नये. हां, रेची डायरेक्शन म्हणजे इथं हा डॉटेडची डायरेक्शन वेगळी आणि हा इकडं कुठंतरी गेला आहे असं दाखवायचं नाही. जसा डॉटेड रे तुम्ही फोकसपासून इथंपर्यंत आणला आहे तसाच तो पुढे एक्सटेंड करायचा आहे. सो कॉन्व्हेक्स मिररच्या बाबतीत ह्या पद्धतीनं हा फोकस झाला, आणि कॉन्केव्ह मिररचा हा फोकस. हा फोकस जो आहे कॉन्व्हेक्स मिररचा तो मिररच्या बॅक साईडला म्हणजे इमॅजिनरी आहे. आपण पुढे हे शिकणार आहेच पुढे, त्यामुळे आत्ता जरी नाही डोक्यात आलं तरी ठीक आहे, काही हरकत नाही. सो हा फोकस कळाला. आणि आपली लास्ट डेफिनेशन आहे फोकल लेंथ, ज्याला आपण स्मॉल एफ या लेटरने इंडिकेट करतो. फोकस कॅपिटल एफ, फोकल लेंथ स्मॉल एफ. आता फोकल लेंथ काय आहे तर सी आणि एफ, सॉरी सी आणि एफ नाही, ॲक्च्युली पी आणि एफ, कारण सगळी डिस्टन्सेस जी असतात ती पी पासून आपण मोजायला सुरुवात करतो. मिररपासून आपण जी आता ह्याच्या पुढे जी डिस्टन्सेस मोजणार आहे ती सगळी डिस्टन्सेस पोलपासून मोजायला सुरुवात करतो. सो पी आणि फोकस ह्या दोघांच्या मधलं अंतर याला म्हणायचं फोकल लेंथ. सो इथे ही झाली आपली फोकल लेंथ. हा फोकस आहे, हा पोल आहे, हे मधलं अंतर याला म्हणायचं फोकल लेंथ. सो फोकल लेंथ काय म्हणूयात इथे, डिस्टन्स बिटवीन पी अँड एफ. शॉर्टमध्ये लिहिलं आहे, तुम्ही कसं लिहिणार, डिस्टन्स बिटवीन पोल अँड प्रिन्सिपल फोकस, त्याला म्हटलं फोकल लेंथ. आहेत सोप्या कन्सेप्ट, 6 कन्सेप्ट आहेत. लेक्चर बघून झाल्यानंतर समजल्या असतील की एकदा दोनदा परत एकदा बघा, लिहून काढा आणि हा समजून घ्या, कारण खूप महत्त्वाचे आहेत स्टुडंट्स. या प्रत्येक एक्झामला, कुठलीही एक्झाम, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असू दे, ऑलिम्पियाड एक्झाम असू दे, सगळीकडे ह्या इम्पॉर्टंट आहेत. आणि ते लक्षात कसे ठेवायचे त्याच्या आयडिया पण मी सांगितलेल्या आहेतच. इथेच थांबूयात आजच्या लेक्चरमध्ये. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याच्या पुढचा पार्ट कंटिन्यू करूया.